Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lectures, the subject of Principle of Marketing. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर 2 स्टार्ट केले होते. त्याच्यामध्ये आपण मार्केट सेगमेंटेशन, याचे मीनिंग, डेफिनेशन्स आणि इम्पॉर्टन्सी यांचे स्टडी केला होता. तर आज आपण या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 2 मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग यामधील फर्स्ट कंटेंट मार्केट सेगमेंटेशन, त्याचे बेसिस. ओके, मार्केट सेगमेंटेशन करायचं असेल त्याचे बेसिस कोणकोणते आपण आधारे मार्केट सेगमेंटेशन करू शकतो, त्याचे बेसिस आज आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर आपल्या युनिट नंबर 2चे टायटल आहे मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय आपण हे थोडक्यात पाहूया. तर मार्केट कन्सिस्ट ऑफ ऑल सच पीपल हू हॅव द विलिंगनेस टू बाय अँड द कॅपॅसिटी टू बाय अ प्रोडक्ट or services. The market for a product or service is generally heterogeneous further than the homogeneous mass of customers. मार्केटमध्ये अशा सर्व लोकांचा समावेश असतो ज्यांना गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या परचेस करण्याची काय असते, इच्छा असते. त्याचबरोबर त्यांच्याकडे त्या गुड्स अँड सर्व्हिसेस हे परचेस करण्याची पॉवर, ओके, विलिंगनेस, क्षमता देखील असते. मार्केटिंगमध्ये मार्केट व तेथील कस्टमर्स हे घटक खूप महत्त्वाचे असतात. कारण कस्टमर्सच्या गरजांचे, ओके, त्यांच्या ज्या काही नीड्स आहेत त्यांचे सॅटिस्फॅक्शन होईल असे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हे मार्केटिंगचे मेन ऑब्जेक्टिव्ह समजले जाते. म्हणून मार्केट व कस्टमर्स यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे, फोकस करणे इट इज अ नीड ऑफ मार्केटिंग. प्रत्येक कस्टमर हा डिफरंट असतो. म्हणून कस्टमर्सचं स्टडी त्याचबरोबर ते कोणत्या प्रोडक्ट्सची जास्त डिमांड करतात या सर्वांचं स्टडी करून योग्य ती पॉलिसी ठरवून बाजारपेठेचे सेगमेंटेशन, ओके, विभाजन केले जाते. कस्टमर्सच्या गरजांचे अधिक चांगल्या रीतीने, ओके, सॅटिस्फॅक्शन त्यांना होईल अशा पद्धतीने त्यांना बेस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी त्या दृष्टीने ऑल मार्केटचे स्मॉल पार्ट्समध्ये म्हणजे लहान लहान भागांमध्ये भाग पाडले जातात. त्यालाच मार्केट सेगमेंटेशन असे म्हणतात. आज आपण मार्केट सेगमेंटेशनचे बेसिस कोणकोणते आहेत ते पाहूया. तर बेसिस फॉर मार्केटिंग सेगमेंटेशन, तो फर्स्ट बेस आहे तो आहे सायकोग्राफिक सेगमेंटेशन. Second is geographical segmentation. The third is demographic segmentation. The fourth base for marketing segmentation it is behavioral segmentation, and last and most important base for marketing segmentation it is multiple segmentation. Now let's see one by one. Psychographic segmentation. Segmenting people according to their lifestyle and values and how they translate into consumption or purchases of products or services is what psychographic segmentation is all about. How one's interest, opinions, values, attitude and the activities they perform affect their choices and why a group of people would lean towards one product more than others. A high status would translate into an expensive flying habit, while a thrift value will translate into an economy flight. Segmentation on psychographic. कस्टमर्सची जी काही मानसिकता, ओके, जी काही वस्तू खरेदी करण्याबद्दलची त्यांची मानसिकता असते त्याच्या आधारे हे मार्केट सेगमेंटेशन करणे गरजेचे असते. तर दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट बेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. ओके, दिस इज द फर्स्ट, पहिलं अँड मोस्ट इम्पॉर्टंट बेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. यामध्ये ग्राहकांची मानसिकता, ओके, सायकोग्राफी हे लक्षात घेतली जाते. यावरतीच जास्त फोकस केला जातो.
बिकॉज नाव डेज ओके सर्वांना हाय स्टँडर्ड लाईफ जगायला आवडते ओके इन 20th सेंचुरी आफ्टर ओके आणि ते जगण्याचा देखील प्रयत्न केला जातो. त्यासाठी कस्टमर्स हाय क्वालिटीच्या गुड्स अँड सर्व्हिसेस काय करत असतात परचेस करीत असतात आणि ते हाय स्टँडर्ड प्रोडक्ट्सला प्रेफर करत असतात. मग अशी मानसिकता असणाऱ्या ओके ग्राहकांच्या आधारे या बेसनुसार मार्केट सेगमेंटेशन केले जाते. यामध्ये स्पेशली लाईफस्टाईल अँड पर्सनॅलिटी ओके याच्यामध्ये सायकोग्राफिक सेगमेंटेशनमध्ये याचा आधार घेतला जातो. ओके लाईफस्टाईल अँड पर्सनॅलिटी. तर लाईफस्टाईलमध्ये कल्चर ओके जी काय आपली संस्कृती आहे, टुरिझम ओके पर्यटनासाठी सुद्धा ते प्रेफर करत असतात. त्यानंतर आउटसोर्सिंग, तर बाह्य सेवा एक्सेट्रा फॅक्टरचा यामध्ये समावेश होतो. पर्सनॅलिटीमध्ये ॲम्बिशियस ओके जो काय पर्सन असतो तो महत्त्वाकांक्षी असतो. त्याचबरोबर मोनोपॉली एकाधिकार, डिसिसिव्ह ओके निर्णायक एक्सेट्रा घटकांचा यामध्ये समावेश होतो. ओके सायकोग्राफिक सेगमेंटेशनमध्ये पर्सनॅलिटी आणि लाईफस्टाईल यावरती जास्त करून फोकस केला जातो. अशा कस्टमरसाठी अशा ग्राहकांचे सेगमेंटेशन करून त्यांना त्यांच्या मानसिकतेनुसार त्यांना गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करून प्रोव्हाइड केल्या जातात. नेक्स्ट आहे ते आहे जिओग्राफिकल segmentation okay segmentation on geographic. It is done by dividing people markets into different geographical locations. The country, state or neighborhood, climate, size of a place segmented into size of its age wise population etc. all play a vital role in devising market strategies. This helps the producer and the marketers to understand what to sell and what want. जिओग्राफिकल सेगमेंटेशन म्हणजे भौगोलिक घटकाच्या आधारे ओके मार्केटिंग सेगमेंटेशन करणे. दिस इज द सेकंड बेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट बेस फॉर मार्केट सेगमेंटेशन and this is the old and traditional method or base of market segmentation. यामध्ये भौगोलिक क्षेत्र ओके जिओग्राफिक एरिया लक्षात घेतला जातो जेणेकरून मार्केटिंग करणाऱ्या संस्थेला मार्केट सेगमेंटेशन करणे सोयीचे किंवा इझी होईल. यामध्ये भौगोलिक क्षेत्र म्हणजे जिओग्राफिक एरियामध्ये या बेसचा स्टडी करताना कंट्री, डिस्ट्रिक्ट, स्टेट्स, सिटी, व्हिलेज, तालुका असे सेगमेंटेशन केले जाते. प्रामुख्याने यामध्ये कंट्रीनुसार ओके तर कंट्रीनुसार मार्केट सेगमेंटेशन करताना इंडिया, ब्रिटन, कॅनडा, नेपाळ यांच्या मार्केटचा स्टडी करून मार्केटमधील कस्टमर्सचा स्टडी करून त्या कंट्रीजना कोणकोणत्या गुड्स अँड सर्व्हिसेसची गरज आहे ते शोधले जाते आणि त्यानुसार मार्केट सेगमेंटेशन केले जाते. जर एखादा स्टेट असेल ओके स्टेट असेल तर महाराष्ट्र स्टेट्स, केरळ, राजस्थान ओके एक्सेट्रा स्टेट्सनुसार तिथील कस्टमर्सला कोणकोणत्या और कशा पद्धतीच्या वस्तू अँड सर्व्हिसेस ते परचेस करण्या प्रेफर देतात हे याचा स्टडी केला जातो आणि त्याच्या आधारे यामध्ये मार्केटिंगमध्ये सेगमेंटेशन केले जाते. त्याचबरोबर जर डिस्ट्रिक्ट लेवल असेल तर पुणे, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी असे डिस्ट्रिक्टनुसार सेगमेंटेशन केले जाते. ज्या त्या डिस्ट्रिक्टमधील कस्टमर्सचा स्टडी केला जातो ओके तेथील कस्टमर्स कसे आहेत, त्यांचे बिहेवियर कसे आहे, ते कोणत्या वस्तू परचेस करण्यासाठी प्रायोरिटी देतात ओके त्यांची मानसिकता काय अशा ऑल ओव्हर स्टडी करून असे सेगमेंटेशन केले जाते. त्यानंतर एखादा प्रदेश असेल प्रदेश म्हणले की पुणे विभाग, कोकण, मराठवाडा, विदर्भ असे आपले फक्त इंडियातलं जर आपण घेतलं महाराष्ट्रातील तर असे प्रदेश निवडून तेथील कस्टमर्सचा स्टडी केला जातो आणि त्यानुसार गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी असे मार्केट सेगमेंटेशन केले जाते. त्यानंतर एखादी सिटी असेल, विलेज असेल तर ते त्यामध्ये सुद्धा ज्या त्या कस्टमर्सच्या आवडीनिवडी त्यांचे चॉईस हे त्या जिओग्राफिकल एरियानुसार
त्यांचा स्टडी करून त्यांचे मार्केट सेगमेंटेशन केले जाते. हे सर्व करण्यासाठी जिओग्राफिकल सेगमेंटेशन करण्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये मॅपिंग सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात येते. जेणेकरून असे सेगमेंटेशन करणे इझी होईल. जिओग्राफिक सिच्युएशन समान असलेल्या ठिकाणच्या कस्टमर्सच्या नीड्स, डिमांड्स, चॉईस व त्यांचे बिहेवियर हे कसे असते तर सेम असते. त्यामुळे जी संस्था मार्केटिंग करते त्या संस्थेला इफेक्टफुल आणि क्वालिटेटिव्ह मार्केटिंग सहज करता येते. नाउ लेट्स सी थर्ड बेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. इट इज अ डेमोग्राफिक सेगमेंटेशन. डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्येच्या आधारे. इट रेफर्स टू वाइड स्टडी ऑफ पोटेन्शियल कस्टमर्स while marketing a product. Many variables like age, gender, education, income, family size, occupation, socio-economic status, culture, region, language, and nationality are taken into account. There are many instances where such a segmentation has worked very profitable. This segmentation plays a vital role in determining whether a product can be mass marketed or designed for specific clientele. Demographic segmentation. It means लोकसंख्येच्या आधारे जे सेगमेंटेशन केले जाते त्याला डेमोग्राफिक सेगमेंटेशन असे म्हणतात. तर यामध्ये डेमोग्राफिक सेगमेंटेशन करताना कोणकोणते घटक लक्षात घेतले जातात तर यामध्ये एज, जेंडर, एज्युकेशन, इन्कम, फॅमिली साईज, ऑक्युपेशन, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, कल्चर, रिजन, लँग्वेज अँड नॅशनॅलिटी अशा अनेक फॅक्टर्सचा स्टडी या डेमोग्राफिक सेगमेंटेशनमध्ये केला जातो. आता एज म्हणले की जे काही छोटे छोटे चिल्ड्रन्स असतील त्यानंतर यंगर, सिनियर सिटिझन्स असे या एजनुसार ज्या त्या एजनुसार त्यांना कोणकोणत्या वस्तू उपयुक्त आहेत अशाच वस्तूंचे काय केले जाते प्रोडक्शन केले जाते आणि त्यांच्यासाठी असे मार्केट सेगमेंटेशन करणे गरजेचे असेल. त्यानंतर जेंडर, मेल और फिमेल. तर स्त्रियांसाठी कोणत्या वस्तू उपयुक्त आहेत आणि पुरुषांसाठी कोणत्या वस्तू उपयुक्त आहेत असे मेल कोणत्या वस्तू परचेस करण्यावर प्रायोरिटी देतात त्यांचा यामध्ये स्टडी केला जातो. त्यानंतर एज्युकेशन म्हटले की तो लिटरेट आहे, ग्रॅज्युएट आहे का तो अशिक्षित आहे की पोस्ट ग्रॅज्युएट झाले त्याचे असे तिथे एज्युकेशननुसार त्याचे सेगमेंटेशन केले जाते. त्यानंतर इन्कम किती आहे त्याचे इन्कम 0 to 50,000 रुपीज आहे की 50,001 रुपीज टू 1 lakh, 1 lakh to 3 lakh, 3 lakh to 5 lakh असे इन्कमनुसार त्यांचे काय केले जाते सेगमेंटेशन केले जाते. त्याचबरोबर फॅमिली साईज, त्यांची फॅमिली साईज कशी आहे, स्मॉल आहे का बिग आहे यानुसार फॅमिली साईजनुसार सुद्धा सेगमेंटेशन करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांचे ऑक्युपेशन म्हटले की त्यामध्ये तो बिझनेस करतात की प्रोफेशन आहे. त्याचबरोबर सेल्फ एम्प्लॉयमेंट असे त्यांचे वेगवेगळे सेगमेंटेशन केले. जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या टाईपच्या वस्तू, जे प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या वस्तू, त्यानंतर जे सेल्फ एम्प्लॉयमेंट आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे सेगमेंटेशन अशा प्रकारे हे सेगमेंटेशन केले जाते. त्याचबरोबर कल्चर, रिजन, लँग्वेज कोणती आहे, नॅशनॅलिटी कोणती आहे अशा ऑल फॅक्टर्सचा स्टडी या डेमोग्राफिक सेगमेंटेशनमध्ये केला जातो आणि यांचा सगळा स्टडी करून त्या कस्टमर्ससाठी योग्य असे गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून त्यांना या बेसनुसार मार्केट सेगमेंटेशन केले जाते. त्यानंतर आहे ते म्हणजे बिहेवियरल सेगमेंटेशन. तर बिहेवियरल सेगमेंटेशन म्हणजे काय? इट इज बेस्ड ऑन द कस्टमर्स नीड्स अँड सबसिक्वेंट रिॲक्शन to those who needs or towards the purchase of intended products and or services. This study is conducted
all variables that are closely related to the product itself, like loyalty to a particular brand, cost effectiveness in terms of benefits and uses, circumstances responsible for the purchase, whether the customer is a regular, a first timer, or has the potential to become a customer, and whether the readiness to buy is linked to status. बिहेवियरल सेगमेंटेशन, ओके, वर्तणूक, कस्टमर्सची वर्तणूक, त्यांचे वर्तन हे असे सेगमेंटेशन करताना लक्षात घेतले जाते. तर असे बिहेवियर ठरवण्यासाठी इव्हेंट्स, ओके, एखादा इव्हेंट असेल, इव्हेंट कोणता, तर एखादे लग्न असेल, ॲनिव्हर्सरी असेल, बर्थडे, एखादं फेस्टिवल असेल किंवा स्पेशल डेज असेल, त्यावेळेस कस्टमर्स कशा प्रकारच्या वस्तू अँड गुड्स अँड सर्व्हिसेस या खरेदी करण्यावर भर देतात, प्रायोरिटी देतात. ओके, त्यानुसार त्यांचं सेगमेंटेशन केले जाते. ओके, त्याचबरोबर एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ते कोणकोणत्या पद्धतीने विचार करतात. ओके, त्या वस्तूचा कोणकोणत्या गोष्टी त्या चेकआउट करतात. ओके, ते त्यामध्ये शोधतात की त्या वस्तू कशी असेल, त्यामध्ये क्वालिटी, त्याचा दर्जा, त्याचे पॅकेजिंग याच्याविषयी ते स्वतःचे कसे बिहेवियर तिथे आपल्याला दाखवतात. वस्तू एखादी खरेदी करताना ते बिहेव करतात, यांचा स्टडी या बिहेवियरल सेगमेंटेशनमध्ये केला जातो. ओके, नावडेज टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन ऑल पर्सन्स लाईफ्स, बट इट इज मोस्ट यूजफुल फॉर बिझनेसमॅन. जर एखादा बिझनेसमॅन, ओके, एखादा बिझनेसमॅन असेल किंवा एखादा रिच पर्सन असेल, तर त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लक्झरियस, ओके, आरामदायक प्रवासाची काय असते, गरज असते. तर तो ऑटो किंवा बस हे या गोष्टींना प्रेफर देत नाही. तर तो लक्झरियस, जर आपल्याला एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत जायचं असेल तो एरोप्लेनने जाणार किंवा तो आपल्या कारने नाही जाणार. त्यासाठी त्याला कोणकोणत्या लक्झरियस आरामदायक गोष्टी तो प्रेफर करतो, त्यानुसार त्यांचे सेगमेंटेशन करणे, ओके, या बिहेवियरल सेगमेंटेशन थ्रू केले जाते. ओके, यामध्ये कस्टमर्सचे बिहेवियर एखादी वस्तू खरेदी करताना कशी आहे यांचा सगळा स्टडी या बिहेवियरल सेगमेंटेशनमध्ये केला जातो. नंतर आहे मल्टिपल सेगमेंटेशन. तर मल्टिपल सेगमेंटेशन म्हणजे काय, तर मार्केटर also adopts multiple segmentation in order to identify smaller or better defined target group. Multiple segmentation is selecting more than one basis for market segmentation. It is a combination of geographic, demographic, psychographic and behavioral factors. मल्टिपल सेगमेंटेशन, त्याच्या नावामध्येच त्याचं मीनिंग आहे. तर मल्टिपल सेगमेंटेशनमध्ये स्मॉलर अँड बेटर, ओके, जे टार्गेट ग्रुप आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी हे मल्टिपल सेगमेंटेशन केले जाते. मल्टिपल सेगमेंटेशन करताना एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त बेसिसचं काय केले जाते, ह्याच्यामध्ये आधार घेतला जातो, सिलेक्ट केले जातात. ह्याच्यामध्ये जिओग्राफिक, डेमोग्राफिक, सायकोग्राफिक अँड बिहेवियर फॅक्टर्सचं कॉम्बिनेशन म्हणजे मल्टिपल सेगमेंटेशन होय. तर अशा प्रकारे आज आपण मार्केटिंग, ओके, मार्केट सेगमेंटेशन, मार्केटिंगमधले मार्केट सेगमेंटेशन कोणकोणत्या बेसिसनुसार, ओके, कोणत्या आधारे केले जाते ते आपण पाहिले. तर याच्यामध्ये डेमोग्राफिक, ओके, जिओग्राफी, त्याचबरोबर बिहेवियरल, ओके, मल्टिपल, सायकोग्राफिक सेगमेंटेशन करण्यासाठी या बेसचा आधार घेतला जातो. यामध्ये आपण सायकोग्राफिकमध्ये
एखादी वस्तू परचेस करायची असेल तर ते ग्राहकांची मानसिकता लक्षात घेतली जाते. त्याचा स्टडी सेगमेंटेशन ऑन सायकोग्राफिकमध्ये केला जातो. त्याचबरोबर सेगमेंटेशन ऑन जिओग्राफिकच्या आधारे म्हणजे भौगोलिक घटकाच्या आधारे जे सेगमेंटेशन केले जाते त्याला जिओग्राफिक सेगमेंटेशन असे म्हणतात. त्यानंतर डेमोग्राफी, ओके, लोकसंख्येच्या आधारे जे सेगमेंटेशन केले जाते त्याला डेमोग्राफी सेगमेंटेशन असे म्हणतात. त्यानंतर बिहेवियर, कस्टमर्सचे बिहेवियर लक्षात घेऊन जे मार्केट सेगमेंटेशन केले जाते त्याला बिहेवियर सेगमेंटेशन असे म्हणतात. आणि मल्टिपल सेगमेंटेशन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ जिओग्राफिक, डेमोग्राफिक, सायकोग्राफिक अँड बिहेवियरल फॅक्टर्स. इट मीन्स मल्टिपल सेगमेंटेशन. तर अशा प्रकारे आज आपण या 5 बेसिसचा स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.